चेहऱ्याकडे बघून जनतेने धनुष्यबाण आणि घड्याळांना मतदान केले. भाजप आमदार सुरेश धस यांचे वक्तव्य. सुरेश धस यांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून धनुष्यबाण आणि घड्याळाला मतं पडली असं जे वक्तव्य सुरेशराव धस यांनी केलं, त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की आता भारतीय जनता पार्टीला ह्या दोघांची गरज नाही. आधीही नव्हती, परंतु त्या काळात परिस्थिती महाविकासची सरकार असल्यामुळे ते सरकार फोडणाऱ्या लोकांना गाड्यामध्ये माळ घालणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे त्यांना बक्षिसे मिळाली. पण आता भारतीय जनता पार्टीला घड्याळ आणि धनुष्यबाण ह्याची गरज वाटत नाही, म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य सुरेश अण्णा धस यांनी केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार खासदारांसोबत आज प्रयागराज कुंभमेळ्यात जाणार आहेत. तिथे शाही स्नान करून भक्ती प्रदर्शन, मठ आणि साधू संतांची भेट घेणार आहेत. तर तो त्यांच्या व्यक्तिगत आस्थेचा विषय, मला काय राजकीय टिप्पणी करायची नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये देखील अनेक प्रश्न आहेत, त्याच्याकडेही ह्या सरकारने लक्ष द्यावं. लाडक्या भगिनींना विधानसभेच्या आधी एक वेगळ्या पद्धतीचं पॅकेज दिलं आणि त्याच्यानंतर ते पॅकेज काढून घेतलं, हे देखील पाप आहे. कदाचित ते पाप धुण्यासाठी जात असतील. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या पालघर जिल्ह्यात प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बाल किल्ल्यात आज भाजपचे संपर्कातील गणेश नाईकांचा जनता दरबार भाजपकडून जोरदार होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेबांची शिवसेना ह्याच्यात सगळ्याच गोष्टी अलबेल आहे अशी परिस्थिती नाही. अनेक ठिकाणी लीडर एकमेकांना पुढे जाऊ देत नाही. सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये देखील शिंदे साहेबांचं वर्चस्व जिकडे असतं तिकडे भारतीय जनता पार्टी त्यांचं वर्चस्व कमी करायचा प्रयत्न करते. काल MSPच्या संदर्भात झालेला निर्णय किंवा मागच्या याला MSP त्रुटी होत्या तरी देखील तो निर्णय झाला. मुंबई महापालिकेमध्ये 1400 कोटीचं जे काम मागच्या सरकारने अलॉट केलेलं ते परत थांबवण्याच्या संदर्भात किंवा त्याच्या संदर्भात अजून काय माहिती काढणे, अशा प्रकारे शिंदे साहेबांना टार्गेट करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत एका लग्न सोहळ्यात एकत्र शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकरांच्या मुलांच्या लग्नात भेट झाली. अजित पवारांकडे तिजोरीची चावी आहे एकनाथ शिंदे, त्यामुळे काही कमी पडणार नाही. एकनाथ शिंदे. अजितदादा कुठे पैसे घालायचे, कुठे थांबवायचे ते माहीत आहे. एकनाथ शिंदे. अजितदादांकडे जरी राज्याच्या तिजोरीची चावी असली तरी त्या तिजोरीमध्ये नेमकं काय आहे हे देखील अजितदादांनी सांगितलं पाहिजे. 40-45 हजार कोटी लाडकी बहीण योजनेसाठी कुठनं आणणार हा पहिला प्रश्न आम्ही देखील विचारला. आजही त्याचं उत्तर देऊ शकलेलं नाही. लाखो कोटीचं कर्ज महाराष्ट्र राज्याच्या माथ्यावर झालेलं आहे. महाराष्ट्रात जन्मलेला प्रत्येक मुलगा मुलगी ह्याच्या डोक्यावर कर्ज आज झालेला आहे आणि ह्याच्या संदर्भामध्ये कुठलीही लॉंग टर्म उपाययोजना विद्यमान सरकारकडे नाही. कर्ज कमी कसं करणार, रोजगार कसा वाढवणार, GDP कसा वाढवणार, महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकॉनॉमी कसं बनवणार, याच्या संदर्भामध्ये अजितदादांनी स्पष्टपणे एक दिवसाचा अख्खा सगळ्याच पक्षाच्या लोकांना, महाराष्ट्राच्या जनतेला जाहीररित्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून सांगण्याची आवश्यकता आहे. त्यांनी व्हाईट पेपर दिला पाहिजे. मी मागेही विधानसभेचं बजेट, महाराष्ट्राचं बजेट दिल्यानंतर महाराष्ट्राच्या अर्थधोरणावर व्हाईट पेपर द्यावा ही मागणी केली होती. कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही गिरीश महाजन. केंद्राने हस्तक्षेप करून कर्नाटकच्या विषय मिटवला पाहिजे. कर्नाटक सरकार आंदोलनाचा पाठिंबा देत असल्याचाही आरोप. मागेही आम्ही सांगितलं, केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार मागच्या वेळेला होतं, मग कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार होतं, त्यावेळेला देखील हे प्रश्न मिटवता आले असते. परंतु भारतीय जनता पार्टी हे प्रश्न मिटवण्यामध्ये इच्छा त्यांना आहे की नाही हाच समजत नाही. त्याच्यामुळे उच्च स्तरावरच हा प्रश्न मिटू शकतो. उच्च स्तरावर याच्यावर प्रयत्न झाले पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.